1.25 किलो रवा जेव्हा तुपामध्ये असा खमंग भाजला जातो आणि बघता बघता त्याच्यापासून बनतो 7 किलो असा रसरशीत शिरा. सहजपणे 150 लोकांना प्रसाद म्हणून देता येईल एवढी ही शिराची क्वांटिटी आज आपण बनवणार आहोत. काही विशिष्ट गोष्टी याच्यामध्ये घातल्या जातात. पूर्ण रेसिपी दाखवीन परफेक्ट मेजरमेंट सकट. घरी एखादं शुभ कार्य असेल किंवा रिझल्ट चांगला लागला असेल तर काहीतरी आई गोडधोडाचं बनवायची. आता गोडधोडाचं म्हणजे जास्ती करून हा शिराच असायचा. स्वयंपाकघरामध्ये जेव्हा हा रवा भाजला जायचा ना तेव्हा त्या सुवासाने आम्हाला कळायचं की काहीतरी आज मस्त जबरदस्त बनतंय आणि आम्ही सगळे या शिऱ्याची वाट बघायचो. यासाठी आपल्याला मध्यम जाड रवा वापरायचा आहे. शिरा जेव्हा आपण बनतो तेव्हा 1.25चं मेजरमेंट असतं, म्हणजे 1 पेक्षा थोडासा जास्ती. 1.25 वाटी असेल किंवा 1.25 किलो असेल. आणि बेसिक मेजरमेंट असं आहे की 1.25 किलो रव्यासाठी 1.25 किलो तूप आणि 1.25 किलो साखर. आणि जेवढा रवा घेतला असेल त्याच्या साधारणपणे तिप्पट दूध आणि पाण्याचं मिश्रण. आपण नेहमी 1.25 माप घेतो नाही का, तर त्याच्या मागे एक छोटीशी मान्यता आहे. आपल्याकडे एक जे माप आहे त्याला पूर्ण समजतात आणि म्हणूनच देवाला जेव्हा अर्पण करायचं असतं तेव्हा जे पूर्ण आहे त्याच्यापेक्षा जास्ती अर्पण करायचं, म्हणून 1.25. म्हणून तुम्ही बघितलं असेल की पूजा वगैरे असेल किंवा दान पण करायचं असेल तेव्हा 1.25च्या मापानेच करतो आपण. म्हणजे 1.25 रुपये म्हणा किंवा 1.25 किलो म्हणा, नाही का. मोठ्या कढईमध्ये आपण 1.25 किलो तूप ओतून घेतलंय, गरम करायला ठेवलंय. प्रसादाच्या शिरासाठी साधारणपणे तुपाचाच वापर करतात, पण जर नॉर्मल शिरा आपण बनवत असू किंवा आपलं बजेट कमी असेल तर आपण वनस्पती पण वापरू शकतो. दूध आणि पाण्याची क्वांटिटी सगळ्यात महत्त्वाची आहे. मी जी क्वांटिटी दाखवतोय त्याच्यामुळे शिरा एकदम रसरशीत आणि एकदम सॉफ्ट बनेल. म्हणजे थंड झाल्यानंतर पण तो सॉफ्टच राहील. 2 लिटर दूध घ्यायचं आहे आणि 1.5 लिटर पाणी. ज्या भांड्यात तूप मोजलं होतं त्याच भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. दूध आणि पाणी एकत्र करून गरम करायला ठेवायचं आहे. 15 ग्रॅम अख्ख्या वेलच्या आपण पावडर करून घेतलेल्या आहेत, ज्या असतील साधारणपणे 50 ते 60. 1 ते 1.5 जायफळ याच्यामध्ये घालायचे तोडून आणि त्याची पण सोबत एकत्र पावडर करून घ्यायची. 250 ग्रॅम काजू आणि बदामचे तुकडे आपण इथे घेतलेले आहेत. सगळ्यात आधी गरम तुपामध्ये हे तुकडे फ्राय करून घेऊया. त्याचबरोबर 150 ग्रॅम किसमिस पण आपण फ्राय करून घेतलेले आहेत. कोणते आणि किती क्वांटिटीमध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये वापरायचे आहेत हे आपल्याला स्वतः ठरवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण 1.25 किलो रवा 1.25 किलो तुपामध्ये घालू तेव्हा तूप एकदम गरम असलं पाहिजे, तेव्हाच रवा असा छान फुलतो. पूर्ण रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर कमी क्वांटिटीमध्ये 1.25 वाटी रव्यापासून शिरा बनवायला जे साहित्य लागेल त्याची पण रेसिपी सोबत डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. रवा तुपावरती व्यवस्थित भाजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. याला भाजायला 40 ते 45 मिनिटं लागतात. भाजताना 10 ते 15 मिनिटांनंतर 10 केळी याच्यामध्ये कट करून घालायची. याच्यापेक्षा कमी क्वांटिटीमध्ये केळी घालायची नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला व्यवस्थित भाजायचं आहे. रंग याचा बदलला पाहिजे. केळी व्यवस्थित परतल्या गेली पाहिजेत रव्यासोबत, तेव्हाच ती प्रसादाच्या शिऱ्याची टेस्ट आपल्याला मिळते. मंद आचेवर जेव्हा तुपावरती रवा भाजला जातो ना तेव्हा जो सुवास सुटतो ना, हा सुवासच लहानपणीच्या त्या दिवसांची आठवण करून देतो. बर्थडे सेलिब्रेशन, केक आणणं वगैरे हा प्रकारच नव्हता बरं का, म्हणजे ती पद्धतच नव्हती. मला आठवतं की जेव्हा पण वाढदिवस असायचा तेव्हा आई फक्त संध्याकाळी ओवाळायची आणि एखादं काहीतरी गोडधोडाचं करायची आणि साधारणपणे जास्ती करून तर हा शिराच असायचा. आणि त्यामुळेच आजही मला माझ्या आईच्या हातचा शिरा जास्ती आवडतो केकपेक्षा, कारण आपल्या लहानपणीच्या आठवणी त्याच्याशी जोडलेल्या आहेत. 40-45 मिनिटांनंतर रवा व्यवस्थित भाजला गेलेला आहे. तुम्ही कलर बघू शकता. आता आपल्याला उकळतं दूध आणि पाण्याचं मिश्रण थोडं थोडं करत याच्यामध्ये घालायचं आहे. एकत्र नाही घालायचं, थोडं थोडं घालायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये लम्प्स होणार नाहीत, गाठ्या होणार नाहीत. बिलकुल मंद आचेवरती कंटिन्युअस याला असं हलवत राहायचं आहे आणि दुधाचं मिश्रण घालत राहायचं. अशा प्रकारे दुधाचं पूर्ण मिश्रण मी याच्यामध्ये घातलेलं आहे. याला असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याला झाकून आपल्याला मंद आचेवरती 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. आज एकदम मंद असली पाहिजे, नाहीतर शिरा खालनं लागू शकतो, जळू शकतो. बघा 10 मिनिटांनंतर किती छान हा फुललेला आहे. दूध आणि पाण्याचं मिश्रण व्यवस्थित रव्याने शोषून घेतलेलं आहे. जे मी इथे मेजरमेंट दाखवतोय त्यानुसार आपला शिरा चिकटही होणार नाही आणि ड्राय पण नाही होणार. बिलकुल ट्राईड अँड टेस्टेड रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतोय. आता जी 1.25 किलो साखर आपण मोजून ठेवली होती ती घालूया याच्यावर. त्याचबरोबर घालूया आपण करून ठेवलेली जायफळ आणि वेलची पूड आणि तळून ठेवलेले ड्रायफ्रुट्स. वरतून सजवण्यासाठी थोडेसे ड्रायफ्रुट्स काढून ठेवूया. साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे. मंद आचेवरती याला असं 10 मिनिटं हलवत राहायचं आहे. बिलकुल मुलायम आणि सॉफ्ट, आणि मुख्य म्हणजे थंड झाल्यानंतर पण तो असाच रसरशीत आणि सॉफ्ट राहायला पाहिजे. बिलकुल असा. बघताय ना तुम्ही, शिरा थंड झाल्यानंतर परत गरम करायचं असेल आपल्याला तर थोडंसं दूध घालून त्याला गरम करायचं आणि झाल्यानंतर त्याला झाकून ठेवायचं आहे. मला आठवतं आमच्या घराच्या मागे गणपती बाप्पाचं मंदिर होतं, म्हणजे आजही आहे. इथे आम्ही लहान असताना बराच वेळ जायचो आणि हातावरती जेव्हा तो शिऱ्याचा प्रसाद मिळायचा ना, तुम्हाला सांगतो इतका सुंदर, इतका टेस्टी असायचा तो शिरा. हाच मला लक्षात येतो तो इतका टेस्टी का असायचा. कारण शिरा बनवताना तो फक्त इन्ग्रेडियंटचा खेळ नाही, बनवणाऱ्याच्या भावना पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, म्हणून तो इतका टेस्टी होतो. आपला शिरा तयार झालेला आहे. याचं वजन करून घेऊया.
तुम्ही बघू शकता याचं वजन साधारणपणे 7 किलो झालेलं आहे. आपण जर 50 ग्रॅम जरी प्रसाद म्हणून शिरा दिला तरी पण 120 ते 140 लोकांना आरामात पुरेल. वर थोडे तळलेले ड्रायफ्रुट्स आणि देवाला नैवेद्य दाखवताना थोडी तुळशीची पानं. याचं टेक्स्चर बघा तुम्ही, किती सॉफ्ट, किती रसरशीत, किती टेस्टी झाला या. तुम्हाला बघून लक्षात येत असेल. पहिले आम्ही वाट बघायचो शिरा तयार होण्याची आणि आज वाट पाहतो ते गेलेले दिवस परत येण्याची. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला तर कमेंट करून नक्की सांगा, शेअर करा, लाईक करा आणि देव्स किचन मराठीला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.